नमस्कार, रामकृष्ण हरी. स्वागत आहे आपल्या सर्वांचं मेधज एज्युकेअर ह्या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. खरं तर आपण जेव्हीएम आर्किटेक्चर बघतो आहोत. जावाचा कोर्स आपला चालू आहे. हा व्हिडिओ येण्यासाठी थोडासा विलंब झाला. कारण असं आहे की मागच्या 2 आठवड्यामध्ये मी थोडासा जास्त बिझी असल्यामुळे हा व्हिडिओ येण्यासाठी विलंब झालेला आहे. परंतु काय अडचण नाही. जेव्हीएम आर्किटेक्चरच्या 5व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आजचा हा 5वा भाग आहे आणि जेव्हीएम मधला अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ज्याचं नाव आहे एक्झिक्युशन इंजिन. म्हणजे आतापर्यंत आपण ही क्लास लोडर सबसिस्टीम बघितली, अत्यंत डिटेलमध्ये बघितली. त्यानंतर मेथड एरिया असेल, हिप एरिया असेल, स्टॅक एरिया असेल, पीसी रजिस्टर, नेटिव्ह मेथड स्टॅक्स, हे जेव्हीएम मध्ये असणारे व्हेरियस मेमरी एरियाज आपण बघितले. आणि आता एक महत्त्वाचा पार्ट जेव्हीएम मधला आपण बघणार आहोत. तो महत्त्वाचा पार्ट म्हणजे एक्झिक्युशन इंजिन, नेटिव्ह मेथड इंटरफेस आणि नेटिव्ह मेथड लायब्ररीज. ह्या 3 गोष्टी कशा प्रकारे काम करतात, त्या 3 गोष्टी नेमक्या काय आहेत, त्या कशासाठी आहेत, त्यांचं पर्पज काय आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. इथपर्यंत आपण बघितला आहे अलोकेट ऑब्जेक्ट्स इन हिप. आणि आता आपल्याला हा पार्ट बघायचा आहे, मॅनेज एक्झिक्युशन व्हिया स्टॅक, पीसी रजिस्टर, एक्झिक्युशन इंजिन. एक्झिक्युशन इंजिन ही काय संकल्पना आहे आपल्याला बघायचं आहे. तर एक्झिक्युशन इंजिनचं इंट्रोडक्शन सांगत असताना एक्झिक्युशन इंजिनची जर नेमकी जबाबदारी जर काय असेल, तर ती जबाबदारी एक्झिक्युशन इंजिनची अशी आहे की एक्झिक्युशन इंजिन काय करतं, बाईट कोडचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं, मशीन कोडमध्ये करतं. हा जो बाईट कोड आहे याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं, मशीन कोडमध्ये करतं. कोण करतं? एक्झिक्युशन इंजिन करत असतं. बाईट कोडचं कन्व्हर्जन मशीन कोड मध्ये कोण करतं? एक्झिक्युशन इंजिन करत असतं. म्हणजे काय करतं, एक कंपायलर आपल्याकडे असतो. सपोज हा कंपायलर आहे, सी बोलतो मी याला. हा काय करतो, आपल्या डॉट जावा फाईलचं कन्व्हर्जन डॉट क्लास फाईल मध्ये करतो. मग डॉट क्लास फाईल म्हणजे काय, तर बाईट कोड. आणि मग त्या बाईट कोडचं कन्व्हर्जन मशीन कोड मध्ये करण्याचं काम, सपोज बी फॉर बाईट कोड आणि मशीन कोड, एम फॉर मशीन कोड. मग हे कन्वर्ट करण्याचं काम जर कोण करत असेल, तर जेव्हीएम मधला महत्वाचा पार्ट असणारा एक्झिक्युशन इंजिन हे काम करत असतो. बाईट कोडचं कन्व्हर्जन मशीन कोड मध्ये करतो. मग ते करण्यासाठी त्याच्या आतमध्ये आणखीन 2 पार्ट आहे. म्हणजे एक्झिक्युशन इंजिन सोबत हा एक्झिक्युशन इंजिन आहे, त्याच्या आतमध्ये 2 पार्ट आहे. एक त्यातला पहिला आहे इंटरप्रिटर आणि दुसरा आहे JIT कंपायलर. JITचा फुल फॉर्म काय, जस्ट इन टाइम. दोन्ही संकल्पना आपल्याला बघायच्या आहे. द कन्व्हर्टेड मशीन कोड इज देन एक्झिक्युटेड बाय द प्रोसेसर. मग हा जो इंटरप्रिटर जो आहे तो काय करतो, मशीन कोड जनरेट करतो. बाईट कोडचं कन्व्हर्जन कशात करतो, मशीन कोड मध्ये. आणि तो जो मशीन कोड आहे तो कुणाकडे दिला जातो, प्रोसेसरकडे दिला जातो एक्झिक्युशन साठी. प्रोसेसरकडे कोणता कोड दिला जातो, मशीन कोड. मग हा मशीन कोड प्रोसेसर एक्झिक्यूट करतो आणि त्याचा आउटपुट आपल्याला आपल्या पीसी वर दाखवत असतो. तर हा सगळा असा हा फ्लो असतो. दिस प्रोसेस इन्शुअर्स प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स अँड इफिशियन्सी. आता प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी मागचे व्हिडिओ बघा आणि मग पुन्हा एकदा ही व्हिडिओ बघण्यासाठी या. प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स थोडक्यात तरी पण सांगून देतो. म्हणजे तुमचा जो बाईट कोड आहे, तो बाईट कोड तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवर नेला तर तो रन होतो. म्हणजे तुम्हाला परत कंपाईल करायची गरज पडत नाही त्या ठिकाणी. मग तो तुमचा बाईट कोड आहे, तो प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स आहे. तो तुम्ही ऍपलच्या प्लॅटफॉर्मवर रन करा, मॅक ओएस वर रन करा, विंडोजवर रन करा, लिनक्सवर रन करा, सेम आउटपुट तुम्हाला त्याचं भेटणार आहे. तर याला काय म्हणतो आपण, प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स म्हणतो. मागच्या व्हिडिओमध्ये अत्यंत डिटेलमध्ये सांगितलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकता. आता एक रोल ऑफ इंटरप्रेटर आपण बघूया. इंटरप्रेटरचं नेमकं काम काय आहे. इंटरप्रेटर काय करतो, इंटरप्रेटर हा आता मी मागाशी सांगितलं की एक्झिक्युशन इंजिनच्या आतमध्ये 2 पार्ट आहे. एक आहे इंटरप्रेटर आणि दुसरा आहे JIT कंपायलर. त्यातला पहिला पार्ट आपण बघतोय, ज्याचं नाव आहे इंटरप्रेटर. तर इंटरप्रेटर काय करतो, ज्या काय आपल्या बाईट कोडच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यांना मशीन कोड मध्ये कन्वर्ट करायचं काम करतो. पण ते कसं करतो, लाईन बाय लाईन. सपोज ही एक लाईन आहे 1, ही एक लाईन आहे 2, ही एक लाईन आहे 3, आणि अशा डॉट 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 n लाईन्स आहे, n नंबर ऑफ लाईन्स आर देअर इन आवर कोड. देन व्हॉट इंटरप्रेटर डूज, म्हणजे इंटरप्रेटर काय करतो, पहिल्यांदा ही लाईन कन्वर्ट करतो, मग परत ही लाईन कन्वर्ट करतो, परत ही लाईन कन्वर्ट करतो, ही लाईन कन्वर्ट करतो, असं 1 बाय 1 तो करत असतो.
आणि मग जेव्हा सपोज ही पहिली लाईन तो कन्वर्ट करतो, म्हणजे बाईट कोड मध्ये सपोज ही लाईन आहे आणि तिचं कन्व्हर्जन तो मशीन कोड मध्ये करतो, आणि लगेच म्हणजे ही लाईन कन्वर्ट करण्याच्या आधी लगेच तो काय करतो, ही लाईन मायक्रो प्रोसेसरला काय करतो, एक्झिक्युशन साठी देत असतो मायक्रो प्रोसेसरला. म्हणजे हिचं कन्व्हर्जन झालं मशीन कोड मध्ये, तर लगेच काय करतो तो मायक्रो प्रोसेसरला ती लाईन एक्झिक्युशन साठी देत असतो. मग पुन्हा सेकंड लाईन कडे येतो, सेकंड लाईन जी आहे बाईट कोड मधली ती मशीन कोड मध्ये कन्वर्ट करतो आणि पुन्हा एक्झिक्युशन साठी कुणाकडे देतो, मायक्रो प्रोसेसर कडे देतो. अशीच प्रोसेस तो करत असतो. इच इन्स्ट्रक्शन इज कन्वर्टेड अँड इमिडिएटली एक्झिक्युटेड. जसं की मी सांगितलं, म्हणजे ही इन्स्ट्रक्शन आहे, ही कन्वर्ट केली मायक्रो प्रोसेसर दिली, ही कन्वर्ट केली मायक्रो प्रोसेसर दिली, ही कन्वर्ट केली मायक्रो प्रोसेसर दिली. असं हे काम कोण करत असतो, इंटरप्रेटर करत असतो. सुटेबल फॉर स्मॉल ब्लॉक्स ऑफ कोड. आता हा शब्द फार महत्वाचा आहे बरं का. स्मॉल ब्लॉक्स ऑफ जे कोड आहे, म्हणजे कोडचे छोटे छोटे जे ब्लॉक्स आहेत त्यांच्यासाठी इंटरप्रेटर सुटेबल आहे. कारण का, तर तो सिंपल आहे, परंतु तो थोडासा काय स्लो आहे. फॉर रिपीटेड एक्झिक्युशन इट बिकम्स इनएफिशियंट ॲज द सेम कोड इज रिकन्वर्टेड मल्टिपल टाइम्स. मग जेव्हा रिपीटेड एक्झिक्युशन येतं, म्हणजे लूप्स वगैरे आपल्या प्रोग्राम मध्ये येतात, तेव्हा इंटरप्रेटर हा त्या ठिकाणी इनएफिशियंट ठरतो. म्हणजे इंटरप्रेटर काय करतो, प्रभावीपणे काम करत नाही. मग आपला प्रोग्राम काय जो आहे तो स्लो होतो, त्याचा रिस्पॉन्सिव्ह टाइम जो आहे तो वाढतो. ॲज द सेम कोड इज रिकन्वर्टेड मल्टिपल टाइम्स. आता लूप मध्ये काय होतं, लूप जी असते त्यामध्ये एकच स्टेटमेंट, सपोज हे एखादं स्टेटमेंट आहे, तेच स्टेटमेंट सपोज लूपचा लिमिट मी 10 ठेवलंय, तर 10 टाइम सेम स्टेटमेंट एक्झिक्युशन करतो. मग जर आपण ते स्टेटमेंट, एकच स्टेटमेंट आहे आणि ते 10 टाइम एक्झिक्युट कन्वर्ट करत असू, तर त्याला वेळ जाणारच. आणि ती काय आहे, एक म्हणजे त्यावर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे, असं त्या ठिकाणी जावा डेव्हलपरची जी टीम होती किंवा सन मायक्रो सिस्टम्सची जी टीम होती, त्यांनी यावर हा प्रश्न उपस्थित केला की हे कितपत योग्य आहे. आणि मग त्यांनी पुढे नवीन संकल्पना समोर आणली, आणि ती नवीन संकल्पना म्हणजे काय, JIT कंपायलर. तर ते आपल्याला बघायचं आहे. तत्पूर्वी आपण बघूया की इंटरप्रेटर कशा प्रकारे काम करतो. सपोज आता मी या ठिकाणी डायग्राम काढतो. इंटरप्रेटर आहे आपला, हा आपला इंटरप्रेटर आहे. हा आपला मायक्रो प्रोसेसर आहे. मायक्रो प्रोसेसर MP बोलतो मी याला, मायक्रो प्रोसेसर. मग आपल्याकडे काय आलं, आपल्या कोडमध्ये 3 स्टेटमेंट आहे. एक प्रिंट ए आहे, एक प्रिंट ए आहे, प्रिंट बी आहे, आणि एक फॉर लूप आपल्याकडे आहे असं कन्सिडर करूया. आणि ती फॉर लूप आपल्याला 10 टाइम्स रन करायची आहे. मग इंटरप्रेटर काय करणार, पहिल्यांदा प्रिंट ए स्टेटमेंट कडे जाणार. आता हे इकडं सपोज कंपायलर आहे, सपोज असं आपण कन्सिडर करूया. आणि इथं आपलं JVM इथून येत आहे, सपोज इथून आपलं JVM पिक्चर मध्ये येत आहे, JVM. आणि JVMच्या आतमध्ये लोडर वगैरे काय असेल त्यांचं जे काम झाल्यावर ते कोणाकडे येतं, इंटरप्रेटर, आपलं इंटरप्रेटर कडे येतं एक्झिक्युशन साठी, किंवा एक्झिक्युशन इंजिन कडे येतं. आणि त्यानंतर एक्झिक्युशनच्या आतमध्ये, इंजिनच्या आतमध्ये इंटरप्रेटर कडे जातं. मग हा कंपाईल होऊन आलेला हा जो बाईट कोड आहे, हा बाईट कोड जो आहे तो इंटरप्रेटर कडे येतो मशीन कोड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. सपोज प्रिंट ए नावाचं स्टेटमेंट आलं, प्रिंट ए नावाचं स्टेटमेंट कुणाकडे आलं, इंटरप्रेटर कडे आलं. मग इंटरप्रेटरने काय केलं, त्याचं कन्वर्जन मशीन कोड मध्ये केलं. आणि त्यासाठी त्याला किती सेकंड लागले, 2 नॅनो सेकंड त्याला त्यासाठी लागले. मग आणि त्यांनी लगेच ते जे स्टेटमेंट होतं प्रिंट आहे ते कुणाकडे दिलं, मायक्रो प्रोसेसर कडे. कुणाकडे दिलं, मायक्रो प्रोसेसर कडे दिलं एक्झिक्युशन साठी. मग त्याला किती, 2 नॅनो सेकंड ते प्रिंट नावाचं स्टेटमेंट बाईट कोड मधून मशीन कोड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी लागले. मग परत पुढचं स्टेटमेंट लाईन बाय लाईन आपलं एक्झिक्युशन चालू असतं, कन्वर्जन चालू असतं. मग प्रिंट बी नावाचं स्टेटमेंट आलं, प्रिंट बी नावाचं स्टेटमेंट पुन्हा एकदा इंटरप्रेटर कडे आलं, आणि ते बाईट कोड मधून मशीन कोड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 2 नॅनो सेकंद लागले. आणि पुन्हा एकदा ते स्टेटमेंट एक्झिक्युशन साठी कोणाकडे गेलं, मायक्रो प्रोसेसर कडे गेलं. मग आता पुढे एक फॉर लूप आली. फॉर लूप मध्ये पुन्हा एकदा प्रिंट ए नावाचं स्टेटमेंट आहे. आता प्रिंट ए नावाचं स्टेटमेंट 10 वेळा आपल्याला ती फॉर लूप रन करायची आहे. आणि एकदा रन करायला आपल्याला किती सेकंद लागतात, 2 नॅनो सेकंद लागतात. मग एकदा पहिलं स्टेटमेंट आलं, तिला 2 नॅनो सेकंद लागले.
कन्वर्ट करण्यासाठी, बाईट कोड मधून मशीन कोड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, आणि एक्झिक्युशनला मायक्रोप्रोसेसरकडे दिलं. पुन्हा दुसरं प्रिंट स्टेटमेंट आलं, त्याला देखील 2 नॅनो सेकंद लागले. पुन्हा तिसरं प्रिंट स्टेटमेंट आलं, त्याला किती सेकंद लागले? 2 नॅनो सेकंद लागले. असे डॉट 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 किती स्टेटमेंट आले? 10 स्टेटमेंट आले, आणि 10 स्टेटमेंटला किती सेकंड लागले? प्रत्येक याला 2 नॅनो सेकंद लागले. म्हणजे 10 टाइम्स कन्वर्ट करायला किती वेळ लागला? तर 20 नॅनो सेकंड लागले. एका याला 2 नॅनो सेकंद लागताय, म्हणजे 10 स्टेटमेंट्सला किती सेकंद लागतील? 20 नॅनो सेकंड लागतील. आणि असं एकूण ही फॉर लूप रन करण्यासाठी इंटरप्रेटरला किती वेळ लागला? 20 नॅनो सेकंद वेळ इंटरप्रेटरला ही फॉर लूप रन करण्यासाठी लागला. मग टोटल टाइम इज हायर बिकॉज कन्वर्जन हॅपन्स एव्हरी टाइम बिफोर एक्झिक्युशन. मग एक्झिक्युशनच्या आधी प्रत्येक वेळा, म्हणजे 10 वेळा कन्वर्जन होत आहे, तर मग तो जो रिस्पॉन्सिव्ह टाइम जो आहे किंवा कोडचा जो एक्झिक्युशनचा टाइम आहे तो काय झाला? वाढला. मग आता करायचं काय? असा एक मोठा प्रश्न जेम गॉसलिंग आणि त्यांच्या सगळ्या त्या सन मायक्रोसिस्टमच्या जावाच्या टीमला पडला. आणि मग त्यांनी काय केलं? नवीन संकल्पना समोर आणली. त्या संकल्पनेचं नाव आहे JIT कंपायलर. JIT स्टँड्स फॉर जस्ट इन टाइम. मग हा काय करतो JIT कंपायलर? जो सेम काम करतो, बाईट कोडचं मशीन कोड मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतो, परंतु इंटरप्रेटर पासून हा वेगळा कसा आहे? तर इंटरप्रेटर काय करतो? लाईन बाय लाईन एक्झिक्युशन कन्वर्जन करतो, आणि जो जस्ट इन टाइम कंपायलर आहे तो पूर्ण एक ब्लॉकच त्याच्याकडे घेतो आणि एकदाच कन्वर्ट करून टाकतो. तर असा हा जस्ट इन टाइम कंपायलर आहे. कोणी जर फरक विचारला इंटरप्रेटर आणि JIT कंपायलर मधला डिफरन्स सांगा, तर हा डिफरन्स तुम्हाला सांगायचा आहे. एलोकेट्स मेमरी फॉर द कन्व्हर्टेड कोड. मग जो कन्व्हर्टेड कोड आहे त्याला काय करतो? तो एका सेपरेट मेमरी ब्लॉक मध्ये ठेवतो. आपण बघूया कशा प्रकारे तो ठेवतो आणि काय करतो. आणि तो जो कन्व्हर्टेड कोड आहे जो सेपरेट मेमरी ब्लॉक मध्ये ठेवला जातो त्याला काय बोलता? हॉटस्पॉट बोलता. काय बोलता? हॉटस्पॉट. वन्स कंपाइल्ड द प्रोसेसर कॅन रिपीटेडली एक्झिक्यूट द मशीन कोड विदाउट रिकन्व्हर्जन. मग एकदा का कोड कंपाइल झाला की प्रोसेसर काय करतो? रिपीटेडली तोच कोड काय करतो? जो मशीन कोड आहे तो काय करतो? रिपीटेडली एक्झिक्युटेड करतो, पुन्हा रिकन्व्हर्जन करण्याऐवजी. ग्रेटली इम्प्रूव्ह परफॉर्मन्स फॉर लूप्स अँड फ्रिक्वेंटली एक्झिक्युटेड कोड. म्हणजे आपला जावाचा भला मोठा कोड आहे आणि त्यामध्ये काही कोड फ्रिक्वेंटली एक्झिक्यूट होतोय, तर तो जो कोड आहे तो परत एकदा कन्वर्ट करण्यापेक्षा JIT कंपायलर त्याला एकदाच कन्वर्ट करून ठेवतो, आणि प्रोसेसर तो कोड रिकन्वर्जन करण्यापेक्षा तोच कोड वारंवार एक्झिक्यूट करतो, आणि यामुळे काय होतं? आपल्या कोडचा परफॉर्मन्स वाढतो, आपला रिस्पॉन्सिव्ह टाइम कमी होत असतो प्रोग्रामचा. आता JIT कंपायलरचं एक्झिक्युशनचं एक्झाम्पल आपण बघूया. आता सपोज मी पुन्हा एकदा डायग्राम काढतो. हा काय आहे आपला? JIT कंपायलर. JIT कंपायलर हा आहे आपला मायक्रो प्रोसेसर. कोण आहे हा? मायक्रो प्रोसेसर. इकडून आला आपला कंपाईल कोड. कुठून आला? कंपायलर कडून. बाईट कोड आपण त्याला म्हणतो. आता बाईट कोड JIT कंपायलर कडे आला. प्रिंट ए नावाचं स्टेटमेंट आलं. प्रिंट ए. आता याला कन्वर्ट करण्यासाठी किती वेळ लागला? प्रिंट एला कन्वर्ट करण्यासाठी किती वेळ लागला? 2 नॅनो सेकंद लागले. 2 नॅनो सेकंद कशाला? कन्वर्ट करण्यासाठी लागले. आणि पुन्हा असं कन्सिडर करू की सेपरेट मेमरी ब्लॉक मध्ये स्टोअर करत असतो JIT कंपायलर त्या प्रिंट एला, कारण त्यांनी बघितलंय की हे रिपीट होत आहे. एकदा तो कोड बघून घेत असतो सगळा काय रिपीट होत आहे, आणि मग प्रिंट ए नाव स्टेटमेंट 10 वेळा रिपीट होत आहे. मग परत परत तेच स्टेटमेंट कशाला कन्वर्ट करायचं? तर मग काय करतो? तो प्रिंट ए नावाचं स्टेटमेंट कन्वर्ट करून एका सेपरेट मेमरी ब्लॉक मध्ये ठेवत असतो. हा जो मेमरी ब्लॉक आहे इथे तो ठेवत असतो. मग सपोज त्याला बाईट कोड मधून मशीन कोड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 2 नॅनो सेकंद लागले, आणि पुन्हा त्या ब्लॉक 1 मध्ये स्टोअर करण्यासाठी अजून 2 नॅनो सेकंद लागले. म्हणजे टोटल टाइम किती लागला? 4 नॅनो सेकंद त्याला लागला. आणि त्यांनी एक्झिक्युशन साठी तो ब्लॉक कोणाकडे दिला? मायक्रोप्रोसेसर कडे दिला. म्हणजे या प्रोसेस साठी किती नॅनो सेकंद लागले? 4 नॅनो सेकंद फक्त लागले. मग इंटरप्रेटर मध्ये तोच टाइम किती होता? 20 नॅनो सेकंद होता, आणि JIT कंपायलरला लागतोय 4 नॅनो सेकंद. म्हणजे बघा किती मोठा पराक्रम JIT कंपायलरने केलेला आहे. 16 नॅनो सेकंड टाइम्स आपला वाचवलेला आहे. जेव्हा तुम्ही एंटरप्राइज लेवलचे ऍप्लिकेशन्स बनवता तेव्हा हा जो फॅक्टर आहे रिस्पॉन्सिव्ह टाइम, तुमच्या API चा रिस्पॉन्सिव्ह टाइम्स किती आहे, हा फॅक्टर खूप मॅटर करत असतो. मिनिमम 3 सेकंदामध्ये तुमचा API
जेव्हा तुम्ही हिट करता तर मिनिमम 3 सेकंड मध्ये तुमचा रिस्पॉन्स आला पाहिजे. तर ही गोष्ट अतिशय स्टँडर्ड आहे, ते कोडिंग स्टँडर्ड आहे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी ही संकल्पना फार महत्वाची आहे JIT कंपायलरची. JIT कंपायलर रिड्युसेस ओव्हरहेड अँड बूस्ट्स परफॉर्मन्स. मग अतिशय चांगल्या प्रकारे JIT कंपायलरने काय केलंय, ओव्हरहेड जो आहे तो रिड्यूस केलाय आणि परफॉर्मन्स चांगल्या प्रकारे बूस्ट केलेला आहे. तर अशा प्रकारे काय करतो JIT कंपायलर हा काम करत असतो. आता हे दोघं सोबत काम करतात, म्हणजे टीमवर्क करता. हे दोघं काय करतात, टीमवर्क, इंटरप्रेटर प्लस JIT. आणि मग यालाच काय बोलतात, या संकल्पनेला अडॅप्टिव्ह ऑप्टिमायझेशन असं बोलतात. JVM युजेस बोथ इंटरप्रेटर अँड JIT सायमल्टेनियसली. मग जे एक सिंगल स्टेटमेंट्स आहे तिथे इंटरप्रेटर यूज होतो, आणि जे स्टेटमेंट्स किंवा जो कोड आहे जो वारंवार एकच कोड येतोय, म्हणजे रिपीटेडली एक्झिक्युटेड कोड आहे, तर त्यासाठी कोण यूज होतो, JIT यूज होतो. मग हे दोन्ही सायमल्टेनियसली काम करत असतात. इंटरप्रेटर काय करतो, क्विकली स्टार्ट्स एक्झिक्युटिंग कोड फॉर फास्टर स्टार्टअप. मग सुरुवात कोण करतो कोड एक्झिक्युशनची, इंटरप्रेटर करतो, आणि फास्टर स्टार्टअप तो आपल्या प्रोग्रामला देतो. JIT काय करतो, फ्रिक्वेंटली यूज कोड आयडेंटिफाय करतो, त्याला काय बोलतो आपण, हॉटस्पॉट बोलतो, आणि त्या कोडला कंपाईल करण्याचं काम JIT करतो. मग हे जे कॉम्बिनेशन आहे ते काय करतं, फास्ट स्टार्टअप आणि लॉंग टर्म परफॉर्मन्स या दोन्ही गोष्टीचं बेनिफिट आपल्याला या कॉम्बिनेशन द्वारा मिळत असतं. आता इंटरव्ह्यूच्या दृष्टीने JIT कंपायलर हा पॉइंट फार महत्वाचा आहे. एक वेळ तुम्हाला JVM आर्किटेक्चर नाही विचारणार, पण JVM आर्किटेक्चर मधलं JIT कंपायलर काय आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला आतापर्यंत मी जे काही महाभारत रामायण सांगितलं आहे ते सगळं त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. जावा नेटिव्ह इंटरफेस. जावा नेटिव्ह इंटरफेस म्हणजे नेमकी काय आहे ते आपण बघूया. तर आपल्याकडे काही नेटिव्ह लायब्ररीज आहे, म्हणजे C आणि C++ मधल्या काही मेथड्स आपल्याला जावामध्ये यूज करायच्या आहे. आपली हे जावाचं ऍप्लिकेशन आहे जावा. तर मग आपल्याला त्या जावामध्ये यूज करायच्या आहे. तर त्यासाठी त्या कशा यूज करायच्या, तर त्यासाठी जे सन मायक्रो सिस्टमचे जे पीपल्स आहे किंवा लोक आहे, जेम्स गॉसलिंग आणि त्यांची सर्व टीम आहे, त्यांनी एक JNI नावाची संकल्पना समोर आणली. JNI म्हणजे जावा नेटिव्ह इंटरफेस. मग हे काय करतं, C आणि C++च्या मेथड्स आपल्याला जावामध्ये आणून देण्याचं काम करत असतं. आणि पुन्हा एकदा त्या एक्झिक्युशनसाठी कुठं देतं, C आणि C++ मध्ये देतं. म्हणजे हे जे इंटर कन्व्हर्जन आहे ते कोण आहे, तर जावा नेटिव्ह इंटरफेस आहे. ते काय आहे, ब्रिज आहे, मीडिएटर आहे बिटवीन जावा मेथड कॉल्स अँड करस्पॉन्डिंग नेटिव्ह लायब्ररी. जसं की हॅशकोड नावाची जी मेथड आहे ती मेथड C आणि C++ मधली आहे, ती आपण जावामध्ये यूज करत असतो. मग ती मेथड जावामध्ये आपण कॉल केली तर ती कशाद्वारे कॉल होते, जावा नेटिव्ह इंटरफेसद्वारे कॉल होत असते. म्हणजे तिचं जे आहे C++ मधून जावामध्ये आणण्याचं आणि जावामधून C++ मध्ये नेण्याचं काम कोण करतं, JNI करत असतं. एकदा आपण थोडक्यात रिव्ह्यू घेऊया. आतापर्यंत आपण काय काय बघितलं. एज्युकेशन इंजिन आपण बघितलं. एज्युकेशन इंजिन मध्ये दोन महत्वाचे पार्ट असतात. त्यातला पहिला पार्ट म्हणजे इंटरप्रेटर, दुसरा पार्ट म्हणजे JIT कंपायलर. दोघंही सोबत काम करत असतात. कशासाठी करतात, तर आपल्या प्रोग्रामचा किंवा आपल्या जावा ऍप्लिकेशनचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी दोघं काम करत असतात. मग इंटरप्रेटर काय करतं, तर लाईन बाय लाईन आपला बाईट कोडला मशीन कोड मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करत असतं. क्विक स्टार्टअप साठी ते बेनिफिशियल आहे, परंतु जेव्हा रिपीटेडली एखादा कोड आपल्या प्रोग्राम मध्ये येत असेल किंवा लूप्स असतील आपल्या प्रोग्राम मध्ये, तर त्या ठिकाणी ते काही प्रमाणामध्ये इंटरप्रेटर आपल्याला स्लोवर आहे असं जाणून येतं. आणि मग त्यासाठी सन मायक्रोसिस्टमच्या लोकांनी एक नवीन संकल्पना अस्तित्वात आणली, तिचं नाव म्हणजे JIT कंपायलर. JIT कंपायलर काय करतो, आपल्या प्रोग्राम मध्ये रिपीटेडली जो कोड येतोय तो कोड काय करतो, आयडेंटिफाय करतो, आणि त्या जो रिपीटेडली एक्झिक्यूट होणारा कोड आहे किंवा रिपीटेडली येणारा कोड आहे त्याला काय बोलतो आपण, हॉटस्पॉट कोड बोलतो. मग तो जो कोड आहे तो बल्कमध्ये बाईट कोड मधून मशीन कोड मध्ये कन्वर्ट करण्याचं काम JIT कंपायलर करतो. आणि याने काय होतं, तर आपल्या सिस्टमचा किंवा आपल्या प्रोग्रामचा किंवा आपल्या ऍप्लिकेशनचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी इन्क्रीज होतो. हॉटस्पॉट डिटेक्शन म्हणजे काय, तर फ्रिक्वेंटली एक्झिक्युटेड कोड किंवा रिपीटेडली येणारा जो कोड आहे तो कोड डिटेक्ट करण्याचं काम म्हणजे हॉटस्पॉट डिटेक्शन. आणि हे काम कोण करतं, तर आपला JIT कंपायलर करत असतो. अडॅप्टिव्ह ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, तर इंटरप्रेटर आणि JIT कंपायलर हे जे आहे हे कंबाईनली वर्क करत असतात, म्हणजे टीमवर्क त्या ठिकाणी ते करत असतात. आणि ह्या ज्या कंबायनेशनला
किंवा कंबायनेशन करून ते जे काम करत असतात त्याला काय बोलतो, त्या संकल्पनेला आपण काय बोलतो, अडॅप्टिव्ह ऑप्टिमायझेशन असं बोलतो. मग याचं बेनिफिट काय आहे, याचा फायदा काय आहे, तर प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स म्हणजे एकदाच कंपाईल करा आणि कोणत्याही मशीनवर जा आणि त्या ठिकाणी रन करा, त्याला काय बोलतो आपण, प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स असं बोलतो. हाय परफॉर्मन्स फॉर जावा प्रोग्राम, जावा प्रोग्रामचा काय परफॉर्मन्स त्या ठिकाणी निश्चितपणे इन्क्रीज होत असतो. कशाने होतो, तर या अडॅप्टिव्ह ऑप्टिमायझेशनच्या संकल्पनेद्वारे होत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी अतिशय डिटेलमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुमच्या काही शंका असतील, तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून मला नक्की कळवा. ज्या मराठी विद्यार्थ्यांना जावा शिकण्याची इच्छा आहे, ज्यांना जावा डेव्हलपमेंट मध्ये त्यांचं करिअर करायचं आहे, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ, आपली सगळी प्लेलिस्ट नक्की पोहोचवा. येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल समोर सबस्क्राईब बटन समोर असणाऱ्या बेल आयकॉनचं बटन नक्की प्रेस करा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. मनपूर्वक धन्यवाद. क्या आज का काम डन.